माझं कसं आहे, मला व्ह्यूज मिळो, लाईक्स मिळो, नाही मिळो, काही नाही फरक पडत, पण आपल्याकडे कॅमेरा आहे ना, त्याचा वापर केला पाहिजे. थोडं तरी मेमोरीज काय एक असा क्षण सुद्धा म्हातारा होईन तेव्हा तेच व्हिडिओ मी माझे बघेन तरी की बाबा हा आपण आपली जवानी गाजवली, आपण फिरलो, आपण बाय करून इकडे गेलो, बाय करून तिकडे गेलो. यूट्यूबवरती फेमस होईल नाही होईल ती बात की बात, पण सध्या जे जीवन आहे ते जगायचं आणि ते कॅप्चर करायचे मोमेंट्स आणि त्या मेमरी स्वतः बघायच्या म्हातारा झाल्यावरती. बस आपला हाच एक गोल आहे जीवनाचा. ऑफरोडिंग करायला भाई वेगळी मजा. डॉमिनरवरती आपण ऑफरोडिंग करतो, समजलं ना भाई. अरे मा कसं नहीं लगी नहीं गाड़ी नीचे. अरे मैंने पकड़ रखी थी हाथ में. जबरदस्त वाटतंय. गावाला जी शांती आहे ना, सिरियस लागतो, अनबिटेबल आणि अनमॅचेबल आहे. मुंबईच्या एकदम त्याच्यामधून धक्काबुक्कीच्या जीवनामधून आपण आपले 2 दिवस का होईना तरी जगण्यासाठी आपण गावाला ही वेळ पुन्हा कधी येणार नाही. माझा इतकी हवा आहे. जो सगळे खाली उतरले बघू आता माझी वारी. तिकडे शाळेच्या सहली पण येतात रे भाई. स्कूल का पिकनिक आता है इधर. हा लोकेशन आहे. कोणी बघितलं बाई हे? बघताय काय? टॉर्च आहे ना, जेवढा माराल ना तेवढं ते जाईल. काय बोलतो? हा ये ना. म्हणजे अरे हे खाली पण कसं आहे बघ ना हे. शुभ सकाळ मंडळी, मी ऋषी पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. आज आहे 11 तारीख आणि मी डायरेक्ट आहे साताऱ्याला. ॲक्च्युली सीन काय झाला, साताऱ्याला यायचा मी कालपर्यंत मुंबईमध्ये होतो, पण रात्री आमचा अचानक व्हायनामध्ये प्लॅन झाला. माझ्या मावशीच्या मुलाचं घर, म्हणजे मी मावशीच्या मुलाच्या गावी आलो आहे. परमाळे करून एक गाव आहे साताऱ्याच्या वरती, तिकडे आलो आहे. तर सीन असं झाला की तो मला म्हणाला चल आपल्या गावचं घराचं काम फायनल झालेलं, त्याचं घर बांधायचं चालू आहे गावाला, मी ते पण तुला दाखवेन. तर मला चल आमच्यावर. तर मी निघालो. तर माझ्यावर बबलू आला आहे, जसं पुढे बघता त्याच्या मागे तो अनिल दादा बसला आहे आणि माझ्या मागे कुणाल आहे. कुणाला फोन केला, कुणाला येतोयस का? तर तसा शनिवार रविवार सुट्टी आहे, बोललो चला फिरून येऊया. तर आलो, निघालो आणि अचानक व्हायनामध्ये रात्री आम्ही 3 वाजता साताऱ्यात पोचलो आहे. रात्री तर मी शूट करणार होतो, पण रात्रीचा शूटचा काय अर्थ नाही बनला असता. अंधार भरपूर होता आणि गावाला काय शूट करायला, थोडाफार पाऊस चालू होता. आत्ता म्हणायला गेलं तर पाऊस काही नाही आहे. पावसाने थोडी विश्रांती घ्यायला, पडतोय पाऊस आणि ऊन सुद्धा आहे. तुम्ही दिसत असेल, तुम्हाला माहीत नाही मला, तुम्हाला फील होते की नाही, पण असं कॅमेरामध्ये दिसत नसेल बहुतेक, पण पाऊस आहे आणि ऊन सुद्धा आहे. आणि पुढे तुम्ही बघू शकता पवनचक्क्या आणि काय नटलाय आपला निसर्ग, हिरवा गार झालाय. कुणालचा आवाज आहे का ओफ 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 हा हा हा. तर असं काहीतरी आहे. कुणाला मी बोललो ना व्लॉग करायला, पण कुणाला व्लॉग नाही केला. कुणाला थोडा आळशी झालाय, त्याला आता परत चावी दिली पाहिजे असं वाटतंय. मनापासून नाही करत कुठली गोष्ट. माझं कसं आहे, मला व्ह्यूज मिळो, लाईक्स मिळो, नाही मिळो, काही नाही फरक पडत, पण आपल्याकडे कॅमेरा आहे ना, त्याचा वापर केला पाहिजे. थोडं तरी मेमोरीज काय एक असा क्षण सुद्धा म्हातारा होईन तेव्हा तेच व्हिडिओ मी माझे बघेन तरी की बाबा हा आपण आपली जवानी गाजवली, आपण फिरलो, आपण बाय करून इकडे गेलो, बाय करून तिकडे गेलो. यूट्यूबवरती फेमस होईल नाही होईल ती बात की बात, पण सध्या जे जीवन आहे ते जगायचं आणि ते कॅप्चर करायचे मोमेंट्स आणि त्या मेमरी स्वतः बघायच्या म्हातारा झाल्यावरती. बस आपला हाच एक गोल आहे जीवनाचा. आणि रिस्पॉन्सिबिलिटी काम तर भाई ते मागे आहेच ना, काय आहे ते काय संपणार आहे का? हवा इतकी सुंदर लागते ना मंडळी, काय बोलू तुम्हाला. आणि समोर दिसतं ना पवनचक्क्या आणि हे याचं गावाचं इथलं सर्वीकडे सारे गाव वगैरे एवढे चांगले डेव्हलप झालेत ना. आता शेती वगैरे इतकी छान करतात आहेत. प्रॉपर म्हणजे एकदम म्हणलं ना कृषी विज्ञानाचा पूर्ण प्रॉपर वापर. रात्री आम्ही लोक एवढा लेट आलो, एवढा अंधार होता आणि थोडा हलका पाऊस. आणि ह्यांच्या गावाच्या इकडे कसं बिबट्यांचा जास्त वावर आहे ह्या गावा साईडला ह्यांच्या इकडे. तर भीती त्याचीच की बाबा
समोर बिबट्या बिबट्या आला तर वांदे व्हायचे. तसं काय आमचा शॉट नव्हता, आम्ही लोकांनी रायडिंग गिअर्स वगैरे घातलेले होते, हेल्मेट्स वगैरे होते, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात भीती. बाकी तर गावाला जी मजा आहे ना भाई ती मुंबईला नाही आहे, खरं सांगतो. मी तर चान्स सोडत नाही गावाला यायचा. आणि माझं गाव म्हटलं ना सातारा साईड तर भाई सोडतच नाही अजिबात. आमचा कोकणचा प्लॅन होता जायचा बाय 4 व्हीलर, पण तो कॅन्सल झाला. आणि आता आम्ही चाललोय एका ठिकाणी, मला नाव नाही माहिती आहे, मला पुढे जाऊन त्या लोकांना विचारलं पाहिजे. अरे बापरे, ऑफ रोडिंग आहे की काय भाई? ऑफ रोडिंग आहे कुणाल? नहीं नहीं उतरायचं आहे, राहू दे बस. नहीं उतरेगा, नहीं खींचेगा, चल. अपना ऑफ रोड टायर का वही फायदा है कुणाल, समझा. ऑफ रोडिंग करायला भाई वेगळी मजा. डॉमिनरवरती आपण ऑफ रोडिंग करतो, समजलं ना भाई. कुणाल बोललो होता उतरवतो, मी बोललो नको उतर, कशाला. एक मंडप घर करून एक स्पॉट आहे, तो आपण बघायला चाललोय. अरे पवन चक्की एकदम कडक वाटते ना. जेव्हापासून ऑफ रोड टायर लावला ना गाडीला भाई, गाडी स्लिप वगैरे एवढी मारत नाही कम्पॅरेटिव्हली जो माझा स्टॉक टायर मारत होता. हा बघा नजारा बघा आणि हवेला फील करा, है ना, कडक वाटते ना. वाह मस्त लागलाय ना. कुणाला बघा कसा एन्जॉय करतो. त्याला तो गाडी घेऊन येणार होता, पण नंतर बोललो राहू दे, त्याची 125 cc गाडी, त्याला बोललो राहू दे, तू आमच्यावरच बस ना, कशाला गाडी विडीचं ख्याचं करायचं. हे दोघे आले वाटतं. बबलूला मला बघून वाटतं कॉन्फिडन्स आला वाटतं. कुठं जायचं दादा आपल्याला? हां हा अनिल दादा आहे, तो आपल्याला घेऊन जाणार आहे मंडप घाईला. ॲक्च्युली तो मुंबईला, त्यालाच माहिती आहे की नाही तेच माहीत नाही आम्हाला. आणि ती त्याच्याकडे ती पिशवी दिसते ना त्या मांडलमध्ये, ती आम्ही खेकडी पकडायसाठी आणले. आता काय होईल आम्हाला पकडायची माहिती नाही. काय वातावरण आहे गावाला मंडळी, जबरदस्त. हा कुणाल अभी ना थोड़ा ऐसा लग रहा है ना मजा, एक नॉर्मल शूट भी करा कुणाल. वाह भाई साहब, काय वातावरण आहे यार गावाला ना यार, एक वेगळी मजा आहे गाडी चालवायची. हा कुणाल क्या क्या बोल रहा है. आणि Insta 360 लावलाय ना मी, त्याच्यामुळे कसा हा पूर्ण व्ह्यू कॅप्चर होतोय माझा, पूर्ण व्ह्यू. नंतर त्याला काय करेन माहिती आहे का, थोड्या वेळाने त्याला ना पुढे लावतो इथे. उदान वाऱ्याचे गोज पावसाचे का होते बेबान कसे गईवरते, मन उदान वाऱ्याचे गोज पावसाचे. आता हा टर्न घेतला ना लोकांनी, लक्षात ठेवलं पाहिजे. स्पॉट तर भारी आहे भाई. का रे नाही जात गाडी? असं होऊच शकत नाही, गाडी जाते. बोलला बामण्या, गाडी जाते पुढे. हा मग कड्यापर्यंत चल ना, चल पुढे घे. अरे पुढे तर घे गाडी आता भाई साहब. हा मग तू घेऊन कुठून आला आम्हाला? पायवाट घेऊन आलो. बोलतोय गाडी जाते तरी येणार की गाडी टाका लावलीस. आता आता कशी घेऊ मागे, चिक्कल आहे पूर्ण. थांब जरा. बघितलं चिक्कल बघा, चिक्कल. ऑफ रोडिंग इसको बोलते, ऑफ रोडिंग. उठ साईडला, मला टाकू दे, उठ.
कुठला साईड उठ आई शपथ हा रुक जा रे ना पत्थर आहे ना पिक्चर कस हाय ग बघितलं ज्याला माहिती आहे त्यालाच लोकेशन माहीत नाहीये आता काय बोलणार बबलूला काढण्यामध्ये असं समर्थ झालेलं आहे बबलू गाडी बाहेर काढण्यामध्ये प्रॉपर ऑफ रोडिंग करून आलाय बबलू ह्याला काय माहीतच नाही काय फायदा नाही तुला दादा खरा सांगतो आता मोठा वयाने म्हणून काय बोलत नाही शिवी पण देऊ शकत ना मोठा आहे आमच्यापेक्षा ते बघ चाललंय बघ कुठून ते बघ अरे मा कसं नहीं लगी नहीं गाड़ी नीचे अरे मेरे पकड़ लगी रे हाथ में बैठ तुला माहित आहे ना आता झालं क्या करू उतरते क्या आम्हाला स्वतःलाच माहित नाही त्याला पण माहित नाही आहे कुठे तो गाडी लेके जाते ना आगे कुणाल आगे लेके जाते ना फिर गाड़ी किधर से हाँ चल गाडी पुढे जायला चालतच चाललाय ना चल अरे कुठे कुठला अरे ऑरेंज कलर पण ना तो झेंडा दिसतो काढायला लागून होतो हा तिथे तरी असणार तर गाड्याकडे फोटो जावं लागेल मग आपल्याला कसं जायचंय म्हणून बोलू तुम्ही थांबा इथे जरा मस्त शूट करा तुम्ही तर मी बघून आलो शूट काय करा तुमच्याकडे जाऊन परत बघून येणार मग चालत आला इथे मग आम्ही पण येतो आम्ही काय करू थांबून इथे अरे मग जागा आहे की नाही गाडी लिहायला बघतोय ना मग गाडी कशाला चालत जाऊया राहू द्या गाड्या इथे तिथे वरती अरे आता गाड्या खाली शिड्या उतरायला पायऱ्या हा हा आणि त्या वरती अशा गाड्या लावू शकतो असे असं आहे काय मग काय करा गाड्या इथे थांबूया इथे ठेवू शकतो तुम्ही असं अरे हे आहे का अरे इथं हा रस्ता हा काय मग हा रस्ता गेलाय पुढे येते की नाही रस्ता काय तुम्ही चला पुढे बघूया पुढे बघूया ये चल भाई गावी आला तर ऑफरोडिंग करूया जरा पडली तर पडली गाडी तिच्या यायला एवढं काय आहे ॲक्च्युली दादाला पण माहीत नाही तो गावाला जास्त राहतोच कुठे
भाई साहब, तर रस्ता कुठून आहे आता? दगडातून जातोय तर ठीक आहे. दादा तिकडे समोर खाली आहे. दगडी तर आहे, एवढं काय वाटत नाही मला. तेवढं आपली डॉमिनर कॅपेबल आहे. तो तिकडून जातोय, मी जातो गाडी घेऊन. पण करू लागू MRFचे जे रेव्स DAचा टायर जे मी लावलेत भाई, खरा होतो. कोणाला असं वाटत असेल ना अपग्रेड करायचं टायर, तर हा टायरवरती जाऊ शकतात. चुम्मेश्वरी टायर आहेत आणि ह्याचा रिस्पॉन्स वगैरे, लिनिंग वगैरे तर भाई अशी कडक करते नाही गाडीवरती. जमायला मस्त जमतं, म्हणजे तुम्ही बिंदास लीन वगैरे करू शकता. कॉन्फिडन्स पण तेवढा येतो गाडीला. चिखलात गाडी पडायला नको. चिखल तर नाही आहे. हेच आहे मंडप घर वाटतं. हां, आई शपथ, काय स्पॉट आहे यार. नक्की कुठे थांबवायची गाडी? इथे थांबू? इथेच थांबवतो. मी आलो भाई इकडे. हेच आहे वाटतं स्पॉट. आता ह्या लोकांचा बघूया, मी वाट बघूया. बबलू पण दिसत नाही कुठे. हा, आले बबलू आले. सर्वात पहिला पोहोचलो रे. हवा तर असली भन्नाट सुटले ना भाई मित्रांनो, मजबूत एकदम कडक हवा आहे. कालच धुतली होती आणि आज बघताय गाडीची हालत. डॉमिनरची आपल्या हालत काय झाले तरी एवढी तरी अजून नाही खराब झाली. तरी मी आता कुठे तिला चालवून घेऊन आलोय. बबलू पण आला. बबलू ऑफ रोडिंग करायला मजा येते काय? हा कुणाल, लागते ना असली केस दिसत ना. केस कसा नाही येणार आवाज? येणार भाई, आवाज येणार ना. का नाही येणार? कसा माईक? हा, माईक लावू शकतो ना कुणाला आपण. काय हो, तसं ना. वाह मेरे चीते. रात में बिबटे किसी फट गई थी रिया. बबलू यार के पीछे चलो, बबलू यार के पीछे ही चलो. हा, रात्री आमच्या लोकांची एवढी फाटी होती ना. आम्ही रात्री नाही ना कुठे 3 वाजता आम्ही इथे गावाला पोहोचलो आमच्या. म्हणजे अचानक बाहेरमध्ये प्लॅन झाला ना. काय निघालो आणि काय जबरदस्त वाटतंय. गावाला जी शांती आहे ना, सिरियस लागतो. अनबीटेबल आणि अनमॅचेबल आहे. मुंबईच्या एकदम त्याच्यामधून धक्काबुक्कीच्या जीवनामधून आपण आपले 2 दिवस का होईना तरी जगण्यासाठी आपण गावाला जातो. ही वेळ पुन्हा कधी येणार नाही. मजा इतकी हवा आहे. आणि अनिल दादा बघा, त्याचं काय वेगळंच आहे. म्हणजे ह्याला स्वतःलाच माहित नाही इथे खातोय तरी. तुला माहित आहे की ना दादा? आलोय नाही, मी आलोय मग आम्हाला. हा, आणि तू कुठे? तू कुठला आहेस? इकडे फिरून बोल ना जरा. इकडून बोल ना, इकडे फिरून. चालत आलोय. झालं का तुझं? मोठा आहे ना आपल्यापेक्षा, त्यामुळे काय बोलू पण नाही शकत दादाला. प्यार जो करता हूं उसको, भाई है मेरा, प्यार जो करता हूं. हे बिबटे आहे की कर. ह्या लोकांची काय लपडी चालली तिकडे. तुमचं काय चाललंय? पण जाऊया मंडप घर ना दादा. हे दादा काय मंडप घर ना?
ऍक्च्युली पाऊस वगैरे खूप आला तर आम्ही लोकांनी भयानक लागते ना. तुम्ही पण जा खाली. आणि आम्ही लोकांनी मेन काय केलंय, आम्ही माईक लावले. त्याच्यामुळे तुम्ही एक माझ्याकडे माईक आहे, एक दादाकडे माईक लावलाय मी. तर कसं टेन्शन नाहीये, तो बोलेल वगैरे तर आपण नॉलेज जास्त त्याला आहे, कारण आपण त्याच्या गावामध्ये आलो आणि त्याला सर्व माहित असेल इकडचं, आपल्याला काय माहिती आणि जगताप ऍक्च्युली खरं जोक आहे ना, त्याला पण माहित नाही घंटा काय. बघूया आता कुठे घेऊन चाललंय ते. मुक्काम हे दादा तुला माहित आहे ना रे, इथले आम्ही रहिवासी आहे. हा तुला बोलतो, तुला माहित आहे ना. हा बघा, इथून जाण्यासाठी खाली रस्ता आहे. देखने के लिए आए थे हम लोग, और ये आजू बाजू गांव के सब लोग आते हैं यहाँ पे देखने के लिए. एक्स्ट्रा बहुत famous है. कुणाल सेल्फी स्टिक लेनी चाहिए थी उसकी. तू थोड़ा चलता रहा लेके. जाने दे. यहाँ पे बड़े बड़े जानवर भी आते हैं पानी पीने के लिए, क्योंकि ये फेमस है बहुत. मैं तुम देखने को वही जंगल है बोला, आजू लेके. हाँ वही लेके आ. हे असं बघूया जरा कसं आहे. अरे भाई, तर आपल्याला इथून खाली जायचंय. हे असा फोटो काढा ना. बबलूला पळवलाय आणायला. अरे जा ना, काहीतरी इनिशिएटिव्ह घे कुठल्या गोष्टीचा. आणि हा बघा, हे ऍडव्हेंचर करायला रेडीच आहेत. तुम्ही ऍडव्हेंचर करायला रेडी आहात ना? हा सर. हा सर, एकदम तुम्ही बोलवतो तेव्हा. तू तिकडे बघतोय मिल्का. भाग मिल्का तू, भाग 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 मिल्का तू भाग. लोक सगळे खाली उतरले. बघू, आता माझी वारी. इकडे शाळेच्या सहली पण भाई येतात रे साहब. भाई. स्कूल का पिकनिक आता है इधर. हाँ, रिस्की आहे यार. तुम लोग का क्या लग रहा है? ए दादा, हाँ, रिस्की आहे रे. हाँ मग. दिसतंय अरे तुला हे? पोरं ह्याच्यावरनं उतरतायत तेव्हा ह्याच्यावरनं. हे आत्ता बांधलंय आई साहब, कशावर उतरतात? त्या झाडावरून. तो बोलतोय गावातली पोरं सरी ह्याच्यातून उतरतात खाली, झाडावरून खाली उतरतात. दिसतंय तुम्हाला? असं शांतपणे. वीडियो देखना रहेगा तो किसमें देखेंगे? मतलब मोबाइल में देख सकते हैं. हा. ए इथे फोटोशूट करू शकता जराशी, इथे चांगलं येते पण व्ह्यू. नाही रे, इथे ह्याच्यासाठी नाही आलेलो आपण. हा तर पाण्यामध्ये वाहतो. घर आहे, दिसते का? हो, आई शपथ. अशी ना गावाला साला काय काय गोष्टी कुठे कुठे असतील ना. तिने जायचंय तेव्हा तिकडे. गुफा आहे भाई, कुणाल. गुफा आहे. इथे इकडे पण आहे. हे बघ. अरे पहिले आहे बारिश भाई. कपल भाई, कपल भी आते हैं. ततार. ए थांबा जरा, हे व्हिडिओ करतो शूट. हे व्हिडिओ बनवतो भाई. गाय ना चराने. हाँ गाय चराने. दादा हे खोल असेल ना रे. भाई तुम्हाला काढ दादा उडी मार नाही त्या पाण्यात उडी मार. अरे दादा इधर कुछ खाने का पेड़ है क्या? काय जंगल आहे ना दादा. कुणाला देख जरा, ये क्या खोल आहे क्या? हे घे. इतना नहीं है. जाते आपण नंतर. तीरने आता है मेरे को. जा ना. हो, मला काय करणार आता. ऊन आलं बेंचोत. मगाशी पाऊस होता, आता ऊन आलं. असंच असतं गावचं वातावरण. शिवाय देऊ नको दादा, माईक कनेक्टेड आहे आपल्या दोघांचे. हो, इकडे असंच असतं. शिवी दिलीच तू ऑलरेडी. आंघोळीला सगळ्या गोष्टी करू शकता इकडे. मंडपगड कुठे आहे? मेन स्पॉट कुठला आहे? आज या इकडे तुम्ही. Man vs. Wild episode 1. हे तुमच्यासारखी जंगलामध्ये जी मुंबईची माणसं येतात ना, त्यांच्यासाठी ही फक्त तुमच्यासारखी शिबिर म्हणजे लावली. असं काय बोलतोय तू? मग तुम्ही जरा पण ऍडजस्ट करू शकत नाही. बस माझे झालं पाय ना. वाटणं चाला ना जरा, तर तुम्हाला माहिती पडेल. हे कट करू. हे जरा ओव्हर ऍक्टिंग करतो ना आता. दादा कैरेक्टर. तू अरे याला नाही, याला तरी माहित आहे लोकेशन. हे आता बनवलंय रे, हॉटेल बनवलं भाई एकाने तर. हा रे, कुत्र्यांपासून सावधान. भाई माझ्या आत्ताच फाटा आली कुत्र्यापासून सावधान बोललं तर. नाही कोत्रे नाही येत, पण काय लोकेशन आहे. कोणी भाग घेतलं बाई हे. बघताय काय इथे हॉटेल विटेलची पण सुविधा आहे. हॉटेल संघर्ष. पण मला वाटतं आता कोणी एवढं येत नसेल तर कोण येतं एवढे येणार आहे. हा कुणाल. हाँ, और फिर बाहर निकलना है. इधर से आएंगे बाहर.
तो अपन अंदर किधर जा रहे हैं? इधर तक रास्ता आहे उधर तक चलो आतमध्ये जायचं मग येड लागला का तुला आलाय कशाला मग आपण मग जायचं रस्ता बाहेर निघायचं कुठून आहे अरे दुसऱ्या साईडला नाही भाई इथूनच जेवढं बघता येईल तेवढं बघा भाई साहब तो पकड़ने का ठिकाना किधर है? इकडे पकडायला वरती एवढं भाई आहे ना एक नंबर आहे लोकेशन बबलू तू पण पकड ना माझा कॅमेरा यार थोडा आणि आम्हाला पण चालू दे जरा आता नाही थांब जरा मी पहिला हे घेतो हे देख हे काय आलं इथे जेवलायचं पण हॉटेल आहे माझे कोण हे पाणी पिऊ शकता हे? माहिती आहे, असं नाही हे वाला लोक भरपूर गावाला येतात तिकडे येतात अशी ना खाली. लांब लांबची लोक येतात बघायला एक्सप्लोर करायला येतात आणि एकदम असं हे वाटतं ना थोडी हा? अरे इधर हे बघायला गेलं तर इथे गुफा आहे ही एवढी मोठी आणि एवढा घनदाट जंगलमधून आहे जंगलामध्ये पूर्ण एकदम घनदाट जंगल आहे लागतात मोठे मोठे आहेत ना मधु का छत्ता बोलता मधुमक्खी का आतमध्ये वो जाऊया लगता है ना बड़ा आता? बड़ा इधर चला तर या लोकांनी केलं हे ते पब्लिक यायला लागली ना जास्त तर हे बनाय आहे असं नव्हतं हे काढू काय हा आतमध्ये काहीच नाही ना आता तसं म्हणायला गेलं तर हो नॉनस्टॉप आहे 360 हाँ भाई 360 अंदर क्या कैप्चर करेगा अंधेरे में कुछ नहीं दिखेगा ये तरी अरे भाई फोकस तुमच्याकडे और हाँ तुम्हारे पास अगर तुमच्याकडे नॉनस्टॉप आहे टॉर्च आहे हा. ना जेवढा माराल ना तेवढं ते जाईल काय बोलतो हा ये ना म्हणजे अरे हे खाली पण कसं आहे बघ ना हे अरे हे जी खालचं गाव आहे ना आसनगाव त्यांच्याकडे पाण्याची प्रॉब्लेम आहे हा हा तर त्यांना पाणी हवं होतं हा. तर त्याने त्या लोकांनी तिथून पासून खोदत इथपर्यंत आणलं हा. पाणी जराही हल्लं नाही म्हणजे? पाणी जराही इकडून हल्लं नाही समजलं की नाही हल्लं समजलं नाही समज गेलंच नाही पुढे पुढे गेलंच नाही पाणी इथे थांबलंय किती खोदलं तरी पण पाणी इथे थांबलं खूप खोदलेलं खूप विचार कर माणसं खोदत होती तरी पण पाणी हल्लं नाही इथून बापरे हे पाणी पिऊ शकतो तुम्ही असं काही नाही या पुढे हे दादा हम्म. पुढे नाही जाऊ शकत आपण हो ठीक आहे इथपर्यंत येऊ एवढंच आहे शकतो बघ ना हो पाणी आहे पुढे नॉनस्टॉप आहे कुणाल अंदर पाणी आहे ठीक आहे वटवाकडू आहेत बघ हे जे बांध खोदलेलं आहे हा खालचं गाव आहे एक आसनगाव त्यांना पाणी हवं होतं त्याच्यासाठी पण हे पाणी जराही इकडून हल्लं नाही इथले ते इथेच राहिलं परत मे हा महिन्यामध्ये असं पण बघ ना ते पाणी हलत पण नाही असं हो पण जरा पण हलत नाहीये काहीच नाही मोशेला किती पे जाके कम हो गया. भले किती पाऊस पडू दे काही होऊन दे पाणी एवढंच तसं राहतं अरे कुणाल देखा जगह तो वो भी है देखना उधर पूरा पानी हो गया है हो गया लेकिन आगे नहीं आ रहा है देखना हाँ हाँ इधर तक देखो थोड़ा है डीप फिर इधर से कम हो गया. वही तो बोल रहा हूँ क्यों ऐसा क्यों आणि खोदलेलं हे खोदून काहीतरी तरी असेल पण- ना दादा हो आणि दुसरी गोष्ट हे टाकले हो आणि दुसरी गोष्ट इथे मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी सगळीकडे नसतं फक्त इथे वर्षाच्या 12ही महिने पाणी असतं सगळी जनावरं वगैरे इथूनच पाणी पितात कुठलेही आले तरी काय बोलतो तर यायचं असेल तर बघू शकता तुम्ही याचा अंत नाही या पाण्याचा तुम्ही जरी हॉलिजन जरी मारला ना इथे आणि ऍक्च्युली खरं सांगतो इथून एवढं पाणी आलंय पूर्ण पाणी भरल्यासारखं वाटतंय इथे जरी तुम्ही हॉलिजन जरी मारलं ना तरी त्याचा अंत नाहीये और इसके आणि इथे पुढे आणि ऍक्च्युली या घळीचं महत्व काय माहितीये का ही घळी ह्याला मर्यादाच नाहीये ना बरोबर ना मर्याद नाही हो मर्यादाच नाही म्हणजे भरपूर जण हे बोलतात पहिल्या काळाला एक गेलेले पण आहेत ना लोक शोधायला पण आलेच नाहीत ना रिटर्न हो पहिल्या काळी एक म्हशी पहिल्या इथे पाणी वगैरे पितात वगैरे याच्या तर म्हस इथून एक शिरली हा ते ह्याच्या दुसरीकडे गाव आहे लांब आहे ते कमसे कम 2-3 किलोमीटर लांब असेल तिकडून बाहेर आली म्हस खालून तिकडूनच बाहेर पडली पण मग घर 2-3 किलोमीटरच आहे का त्याच्या पुढे नाही का जेवढा मोठा हा सडा आहे ना तिकडे दुसरं गाव आहे ठोशेकर तिकडे निघाली बाहेर ठोशेकर एवढं अंतर खूप लांब आहे खूप म्हणजे खूप मला लांब वाटतं मग हे लोक प्राचीन काळी लोक वापरत असतील ह्याला है आहे ना हो हम्म. प्राचीन काळी असे बोलायचे ही की ना प्राचीन काळी लोक वापरत असणार म्हणजे ना सुरक्षतेसाठी एक खुफिया रस्ता काय वापरतो हो. ना तसा असणार हाँ है ना समझ गया. देख ना अभी भी इतना मेंटेन है वो अंदर देख ना पानी की वजह से आणि हे जर पाणी तुम्ही पेला ना हे असं खाली असं चालत जायचं का खाली की असं सरळ सरळ नाही आहे? बाई असं आहे कोणच गेलेलं नाही फक्त जनावरं जातात माणसं जात नाही काय बोलतो हो तुमचा तो गैरसमज काढून टाका पाण्यात पाय टाकला तर पाण्यात आतमध्ये पाय ढसत जातो काय बोलतो त्याच्यामुळे इथे कोण जात नाही म्हशींना पवायला येतं त्यांना काय म्हशी गायींना नॉनस्टॉप पवायला येतं ते लोक जातात बिंदात पण मुलं वगैरे कोणीही पवायला जात नाही भले कुठेही मोठा स्विमर असला तरी हा ना खेचून घेतील असं आहे होतो हे भाई आणि तुम्हाला वाटत मस्ती नाही कर असेल सकते तर तुम्ही टॉर्च मारू शकता असेल तर मोठी
की इथे नॉनस्टॉप इथे पण एक आहे बघा ना, इकडे एक आहे, अंत नाही आहे, पाणी पूर्णच्या पूर्ण पाणी आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच पाणी असतं हो, तुम्ही आता आलाय जरी मे महिन्यात आला तरी पण पाणी तुम्हाला एवढंच दिसेल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ही जागा सुकी असेल. हा रे, पाणीच पाणी आहे. चला बाहेर जाऊया आता. काय मस्त आहे पण स्पॉट भारी आहे ना आता. पण लोक बेवडे मला वाटतं इथे येत असतील रे. हो है ना, हो, घाण करत असतील. हे काय बेवडे लोक म्हणजे लोकांना हे मेरे को यही समझ में नहीं आता कुणाल कि लोग ना क्यों गंदगी करते अच्छी जगह की. यार देख ना अभी कितना गंदगी करके रखा है वो, देख क्या मतलब है भाई, क्यों खराब करते हो यार. हाँ, जो मिला है भगवान की तरह से उसका एंजॉय करो यार. अभी अपने को सुन के इतना अच्छा लगा. फिर इधर हॉटेल बिटेल भी है भाई. हाँ, कोण येते की नाही. आणलंय कुणीतरी, हा हा, पहिलं नव्हतं येते. मला वाटतं पण एवढं कोण चालत नसेल ना, एवढं कोण येत नसेल एवढं. हो, चला या जाऊया इकडे, या इकडे यायला काय आला. हे हॉटेलवाल्याने साफ केले वाटतंय. हा, म्हणून तर क्लीननेस ठेवलाय बघ ना. स्वतःचा फायदा येणार आहे पण म्हणून ठेवलाय क्लीन, नाही तर कशाला ठेवणार आहे क्लीन. मंडप घळ, खास चुलीवरचे जेवण, ऑनलाईन ऑर्डर, व्हेज नॉनव्हेज. इथे वरती काय आता काय नाही ना. नाही बघायला तर जाऊ शकतो आपण. तिकडून कुठे चाललाय, तिथे वरती रस्ता आहे ना. काय इकडे पहिले ना आम्ही लहान असताना घरातून कोण भाकरी आणायचं, कोणी चटणी, अच्छा, लहानपणी पार्टी पार्टी करायला आम्ही इकडेच असायचो, कारण इकडे पाणी पण आहे, लाकडं इकडून कुठून पण घ्यायची, चुली करायच्या आणि इकडे कुठेही सगळेजण जेवायला बसायचो. हा, बघ ना यार काय वाटतं पण आहे ना. इथे इकडे पण बसायचो जेवायला. हे सगळं इकडून म्हणजे साफसफाई इथून करायचो आणि बसायचो. आता हे कुठेही बसू शकतो आपण. हे गाडी का आवाज आहे ना बबलू, त्या गाडीची चावी आहे ना रे. हां मग ठीक आहे. अरे वरून गाड्या जातात ना. हां, बघायला तर इतकं सुंदर आहे ना तसं म्हणायला गेलं तर मंडळी. आणि इकडे Serious सांगतो, लोकांनी थोडं आहे ना समजलं पाहिजे की एवढं निसर्गाने एवढं चांगलं आपल्यासाठी काहीतरी ठेवून, म्हणजे देवाने ठेवून दिलंय, आणि लोक इथे येऊन डायरेक्ट दारू बिरू पितात, कचरा विचरा करतात. मागे मला वाटतं तुमच्या गावाने ऑब्जेक्शन पण घेतलं होतं वाटतं ना ह्याच्यावरती. हा, त्याचं चालू आहे. मला वाटतं थोडी स्वच्छता तर हाय वाटतं. हो है ना. हा, आता मध्यंतर एक व्हिडिओ टाकलेला मुलाने, आलेला इथे फिरायला, हां दारूच्या खूप बाटल्या बिटल्या त्याला भेटल्या, तर त्याने टाकलं गावच्या ग्रुपमध्ये. हां, तेव्हा ते गाववाले बोलत होते इकडे कोण मुलं वगैरे असे भेटले तर त्यांना आम्ही ताकीद देऊ करून. ताकीद काय बाई, तुडवला पाहिजे मी तो फटका दंड. त्या डायरेक्ट जगे पे खर्चा पैसा तो. मतलब त्या बॉटल कुठे, त्या बॉटल इंसल्ट करते ना रे. इतनी अच्छी जगह देख ना, जगह देख कितनी, पीस देख ना, पीस पैसा देख के भी नहीं मिलेगा भाई. ये मस्त मस्त सुंदर, खरंच भारी आहे. मंडप घळ परमाळे, एकदा नक्की या, नक्की म्हणजे नक्की या. पण ऍक्च्युली मला वाटतं तुम्ही ना कोणाला तरी गावातल्या माणसाला घेऊन या, कारण जर तुम्ही स्वतःहून आलात ना मला वाटतं लवकर तुम्हाला घावणार नाही. रस्ता आणि पावसाळ्यात थोड़ा जरा रिस्की है. बारिश में मेरे को जगह जल्दी नहीं मिलेगा ना. ये कोई जो लोकल टूर मतलब गाइड रहेगा उसको ही लेके आ सकते हैं, जिसको पता है इधर का. जैसे कि हमारे साथ दादा, वो अनिल दादा तो इधर ही रहता है ना, इसके गांव का है. वो गलत है उसको, वो खुद ये हो गया था थोडा. बाइक से आए ना इसलिए. हाँ, ऍक्च्युली लोक कसे गावातून येतात ना, त्यामुळे आम्ही रस्त्याने वरतून साड्याने आलो ना, त्यामुळे तो कन्फ्युज झाला. पाणी प्यायचं, पाणी घेऊया आपण जराशी. काय आणलंय का पाणी, पिऊ शकतो आपण. कुठे पाणी ते काय पाणी नको, ते मला खराब पाणी नाहीये. मेरे को भी नहीं पीने का. नहीं पीना. अरे भाई माणसं येऊन घेऊन जातात पाणी प्यायला. काय माणसं येऊ दे घेऊन जा, मला नाही प्यायचंय. काय व्ह्यू आहे यार. हा, काय वाटतं ना. हा, बघ ना, तेवढं काउंटनी आहे ना. हा हा, तेच निर्गेलीचे आहेत ना ते. कुठं जायचं आपल्याला पण. थांबू इथं, थांबू. हा, ठेव इथे, गाडीची इज्जत घालू माझ्या. तो आला त्याच्या मागे टाक, त्याला ठेवायला सांग. तो बघा आला. काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त. कुणाल
ये रखना उसमें कुणाल. वो किधर जा रहा है. बघूया हा कुठे चाललाय, आपण पण जाऊया बघायला. चला आपण पण जाऊ बघायला काय बघायला चाललाय तो नक्की. ॲक्च्युली हे दोघांचं काय वेगळंच चाललेलं असतं. भाई सा काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त. कुठे रे. कुठं फुटलाय कडा बिडा. पूर्ण गाव आहे दादा तिकडे, पूर्ण परमाळे ते गाव आहे. लोकांनी ते मस्त घरं बिरं बांधली सर्व. पण गावाला आता गावच्यासारखं घर पण नाही, म्हणजे लोकांनी असे बंगले बिंगले बांधलेत ना, त्याच्यामध्ये सर्व हे झालं आहे. बबलू आरामात हवा आ रही है देख पीछे कैसी अंदर. व्हिडिओ काढतात आहेत. नाही आता नाही दिसत आहे बोलतो. झाडं आली त्याच्यावरती, मग काय अर्थच नाही. आणि लोक काय करतात देव जाणे. दादा वो दादा खुदा थोड़ा जानबूझ के आगे जाना थोड़ा सा. जाऊ दे. हेल्मेट देख तेरा जुतिया, इधर देख हेल्मेट. ये ना कडा ना कुठून पडलाय तो तरी असेल, तो तरी दगड कुठला तो तिथे. पण जेव्हा तो पडला होता ना, तो असा क्लिअर म्हणजे असं तुटून असा क्लिअर दगड ना वेगळा एवढा मोठा असा खाली पडलेला क्लिअर दिसत होता. म्हणजे कडा पण असं तुटलेला कारकार कारकार, आणि असं कापतो कसं आपण पडलाय कडा तुटून खाली. तो बांबूला उतरवला. मी तर बोलतो आता व्हिडिओ बंद करायचा वेळ आलेला आपला संपवण्याचा. उद्या जर मुंबईला मी निघेन 7 वाजता निघायचा आमचा प्लॅन चालू आहे. म्हणजे ऑब्व्हियसली घरी कामाला जायचं आहे सर्वांना सोमवारी. आपण वर्किंग प्रोफेशनल आहोत, आपण फुल टाईम यूट्यूबर नाही आहोत, पण तरीसुद्धा त्याच्यातून टाईम काढून मी थोडेफार छोटे मोठे व्हिडिओ आणतो तुमच्यासाठी. जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ खरंच आवडला, आपलं काम आवडलं तर पुढे शेअर करा. जर तुम्हाला माहिती इम्पॉर्टंट वाटली, मंडप घडलं कधी यावंसं वाटलं तर नक्की या, व्हिजिट करा परमाळे गावामध्ये. मला जर टाईम मिळाला तर मी लोकेशन टॅग करेन, जर तुम्ही ती लोकेशन एक्सप्लोअर करू शकता. तर असे हे कॉलेज बंक करून येऊन फिरायला येतात गावाला. गावाला टेन्शन नाही ना, कोण आहे बघायला. हां गावाला वेगळी मजा आहे. हां कोण बघतंय काय बघतंय, जाऊ दे, एन्जॉय करू दे. पवन चक्की बघा आणि तुमच्या मित्राला रजा द्या. परत एकदा उद्या भेटू आपण. निघताना मी करेनच व्हिडिओ शूट नक्कीच. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या, आणि टाईम जसा मिळेल तसा फिरायला जा. कारने जा, बाईकने जा, बसने जा, ट्रेनने जा, प्लेनने जा, आणि आपल्या बाईकने जा, पण फिरा. कारण वय पुन्हा येणार नाही, ही मजा मस्ती पुन्हा मिळणार नाही. म्हातारपणे ह्याच आठवणी तुम्ही जगून आयुष्य काढाल. आणि माझं लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, आणि जय महाराष्ट्र. बाय बाय.